पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर. राजगीर इथे नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. नवा टपाल कायदा देशभरात लागू. नागरिक केंद्रित आणि केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सुविधा देण्याच्या नव्या कायद्यामध्ये तरतुदी. नवी दिल्लीत झालेल्या प्रदेश भाजपा नेत्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यावर चर्चा. राज्य भाजपात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड. आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी जाणीव जागृती कार्यक्रमांचं आयोजन. आजपासून विशेष सिकल सेल निर्मूलन मोहीम सुरू. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध चित्रपटांचं प्रदर्शन, चर्चासत्र आणि मार्गदर्शन सत्र तसंच परिसंवादांची मेजवानी. सोलापुरात सांगोला तालुक्यातल्या चिकमहूद इथे ट्रकच्या धडकेत 5 महिलांचा मृत्यू तर 2 महिला गंभीर जखमी. आणि फिनलँड इथल्या पावोनुर्मी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं घडवला इतिहास.